everyone, this is Vaishnavi and welcome you all to my new video. So माझा अवतार थोडासा इग्नोर करा बिकॉज सकाळपासून थोडीशी घराची आवरावर चालू होती बिकॉज आमची यात्रा उद्या आहे आणि दुपारी थोडासा ब्रेक घेतला, थोडासा आराम केला आणि आता परत उठले मी आणि आता मला रूम आवरायची आहे. सो रूम आवरता मला वाटलं की मी तुम्हाला दाखवून देते की ज्या गोष्टी मी मागच्या हॉलमध्ये दाखवल्या माझ्या त्या मी कशा आणि कुठे कुठे लावल्या. काही लावायच्या बाकी आहे बट काही लावल्या, जसं की या फ्रेम्स. सो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते पण दाखवणार आहे. सो बघत राहा. सो हा ब्रेक झाला आहे अँड आय एम लुकिंग लाईक अ होमलेस किड बट प्लीज बेअर विथ मी, कारण की आवरते, घर धुतलंय आता मम्मीने आणि सगळा पसारा लावलाय. मध्ये टी ब्रेक झालाय. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. मस्त अद्रक, इलायची आणि गवती चहावाला चहा पितोय. येस. हाय गाईज. सो हॅलो गाईज, आय एम बॅक. आत्ता आंघोळ केली आहे मी. आता वाजले 5:30 आणि सकाळपासून आंघोळ केलेली नव्हती बिकॉज आय वॉज व्हेरी बिझी. जे की मी तुम्हाला पहिले सांगितलं, घर वगैरे आवरायचं चालू होतं. सो आत्ता आंघोळ केली आहे आणि आत्ता विचार केला की तुम्हाला सगळं दाखवते की काय काय कसं कसं कुठे कुठे लावलं आहे. काही गोष्टी बाकी आहे ज्या पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. सो येस. सो आवरता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. हे आहेत छेदाज येलो बनाना चिप्स, जे की खूप भारी आहे. कुठलाही तुमच्या शेजारच्या डीमार्टमध्ये तुम्हाला मिळेल और शेजारचं कुठलाही ग्रॉसरी शॉप वगैरे असेल तिथे मिळेल. खूप टेस्टी आहे. युजली आपण जे चिप्स वगैरे घेतो त्याच्यावर आपल्याला असं वाटतं की त्याच्यातून ऑइलचा वगैरे स्मेल येतो, बट यात अजिबात नाही, एकदम फ्रेश वाटतात. इफ यू आर बनाना चिप्स लवर देन हे तुम्ही ट्राय केलं पाहिजे. छेदाज आहे और छेडाज आहे, आय डोंट नो हाऊ टू प्रोनाऊन्स इट, बट हे माझ्या परेशाने घेतले. सो मला जसं प्रोनाऊन्स करायचं असेल तसं मी प्रोनाऊन्स करेन. टेस्टी आहे, ट्राय करा एकदा. सो फर्स्टली ही जी ग्रीन वॉल आहे यावर आम्ही लावल्या या 3 फ्रेम, ज्या की खूप सुंदर आहे. बघितल्या क्षणी मला वाटलं होतं की या वॉलसोबत या परफेक्ट जातील. सो असं काहीतरी हे दिसतंय, एकदम क्लासी वाईब देते आणि मला व्हिडिओ बनवायला छान बॅकग्राऊंड एकदम क्रिएट झालं आहे. देन त्याच्यासोबतच इकडच्या वॉलला असं काहीतरी आम्ही केलं आहे. ही जी फ्रेम आहे ही मला खूप वर्षांपूर्वी कोणीतरी गिफ्ट दिलेली, आय डोंट नो, लक्षात पण नाही माझ्या. सो ती मी इथे लावली आहे. सो इथे माझी हार्मोनियम ठेवली आहे आणि त्याच्यासोबत पार्टचं युकुलेले. आणि देन हा टेबलही मी ॲमेझॉनवरून घेतला होता आणि त्यासोबत ही बुक शेल्फ घेतली होती आणि इथे माझा ट्रायपॉड ठेवला आहे. हे जे ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये काही स्नॅक्स ठेवले जे की आम्हाला रात्री थोडंफार खायला प्यायला लागतं. इथे बुक्स ठेवले, तिथे माझा मेकअपचा बॉक्स आहे. देन या फ्रेम्स अजून लावायच्या बाकी आहे, ज्या की बॅक साईडला व्हाईट वॉलला आम्ही लावणार आहे. सो ते ठेवले आणि हे काहीतरी असं दिसतंय. अजून इथे मला वॉलला फ्लोटिंग शेल्फ्स लावायच्या आहेत, तर त्याही येतील. त्या ऑर्डर केल्या आहे, 2-3 दिवसात येतील. सो नाव त्याच्या शेजारीच मी तुम्हाला आपला बेड एरिया दाखवते, जो की खूप भारी दिसतोय. हा वॉलचा पूर्ण व्हाईट कलर आणि त्याला पॉपअप म्हणून येलो कलर खूप सुंदर दिसतोय. मी खूप कन्फ्युजनमध्ये होते की कसं दिसेल, काय दिसेल, बट खूप छान तर मला दिसतंय. बट तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसं दिसतंय. हे जे कर्टन आहेत हे तुम्हाला मागच्या हॉलमध्ये मी दाखवलेत, जे की अर्बन स्पेसकडून आहे, मिंत्रावरून मागवले होते. अँड इथे स्नोईचे सगळे सॉफ्ट टॉईज ठेवले, छान दिसत होते. देन हे कुशन्स, याच्या पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि हे सगळे सॉफ्ट टॉईज जे आहे ते काही ॲमेझॉन, काही रोड साईड शॉप्समधून घेतलेत, काही DIYमधून घेतलेत, काही हनी बनी अँड असंच कुठून घेतले. सो याच्या तरी लिंक्स माझ्याकडे नाही आहेत
आणि हे कुशन कवर जे आहे ते डीमार्टमधून घेतले. ही जी बेडशीट आहे ती पण डीमार्टमधून घेतली आहे. आणि ही जी हे जे कम्फर्टर आहे याची लिंक मी तुम्हाला देईल. ही मी ऑनलाईनच मागवली आहे, ॲमेझॉन और फ्लिपकार्टवरून कुठून तरी मागवली आहे. सो हा कॉर्नर काहीतरी असा दिसतोय आणि त्याच्यासोबतच इथे ठेवला आहे मी हा मिरर. हॅलो गाईज, सो आय एम व्हेरी हॅपी विथ दिस डेकोर. सो इकडच्या साईडला आपलं छोटंसं एक वॉर्डरोब येणार आहे आणि बाकीच्या फ्रेम्स ज्या आहेत त्या मला इथे लावायच्या आहेत. आणि इथे सध्या कूलर ठेवलं आहे आणि असं काहीसं ही रूम दिसते. आणि मी विचार करते हा जो डोर आहे याला पण जो डोर वॉलपेपर असतो, डोर पेपर, आय डोंट नो त्याला डोर वॉलपेपर का बोलतात. सो डोर वॉलपेपर लावणार आहे इथे आणि असं काहीतरी दिसतंय. अजून इकडे याला कर्टन्स लावल्यानंतर ते आणखी छान दिसेल. सो या बेडच्या शेजारी मी ही फ्रेम लावली आहे जी की स्नोईची आहे. तिचा 1st मंथ टू 12 मंथ तिच्यामध्ये काय काय बदल चेंजेस होत गेले दाखवतं. खूप गोड फ्रेम वाटली म्हणून या वॉलवर मी ती लावली आहे. आणि याच्या बाजूला बाकी काहीच लावणार नाही आहे. इथे फक्त एक खाली एक फ्लोटिंग शेल्फ लावणार आहे. हे सॉफ्ट टॉयज किती छान दिसत आहे. आणि इथे काही एरिया आहे जिथे मी इथं माझं नाईट स्किन केअर रुटीनच्या गोष्टी ठेवल्या आहेत. काही टिश्यू पेपर्स वगैरे आहेत आणि या ऑर्गनायझरमध्ये कीज वगैरे ठेवला आहे. लिप बाम पण आहे. सो कसं वाटलं तुम्हाला माझ्या रूमचं ट्रान्सफॉर्मेशन हे मला नक्की सांगा. तुम्हाला यापैकी कुठल्याही गोष्टीची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो एकदा चेकआउट करा. आणि उद्या आहे आमची यात्रा. सगळी आमची तयारी झालेली आहे. आमच्याकडे कशा पद्धतीने काय काय गोष्टी होतात ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. अँड डोंट फॉरगेट टू गिव्ह अ बिग फॅट थम्स अप. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. तुम्ही सगळे ब्लॉग्स बघता बट सबस्क्राईब करत नाही. सो सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.